हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर आज मी साडी वेअर केलेली आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली ना तर खरंच खूप छान वाटतं. तर वजन कमी तर झालंच आहे, पण जे आपल्या बॉडीमध्ये शरीरातले जे फॅट्स रिड्यूस झाल्यावर आणि आपल्याला आपली कपडे जे आपण ड्रेस कुर्ती वेअर करतो ते सैल झाले किंवा आपण साडी घातल्यानंतर आपण साडीमध्ये अगदी फिट दिसतो, तर हे पाहूनच आपल्याला खूप छान वाटतं. आणि मी तर म्हणेल की पहिलं आपण स्वतःवर प्रेम करायला हवं. काहीतरी मिळवायचं म्हटलं, काहीतरी साध्य करायचं म्हटलं तर तेवढी कसरत मेहनत घ्यावीच लागते. तर खरंच खूप छान वाटते आणि तुम्ही बघू शकताय साडीमध्ये. तर फ्रेंड्स, खरं सांगायचं म्हटलं तर जास्त लुकडंही चांगलं दिसत नाही आणि जास्त जाडही चांगलं दिसत नाही. तर अगदी फिट राहायला हवं आपण आणि तशी आपली बॉडी पण मेंटेन ठेवायला हवी. तर खरंच खूप छान वाटतं आणि मी कशा पद्धतीने आहार घेते आणि त्याचबरोबर मी दिवसभरात काय खाते अगदी डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत रुटीन शेअर केलेलं आहे. तुम्ही मागचे माझे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. आणि हे मी असं टप्प्याटप्प्याने केलं. एका महिन्यामध्ये माझं 5 किलो वजन कमी झालं आणि खरंच ते मी मेंटेन ठेवेलच, पण अजूनही मला 1 ते 2 किलो कमी करायचं आहे. आणि ते मी माझी वेट लॉस जर्नी जेव्हा चालू करेल अगदी स्ट्रिक्टली त्यावेळेला मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर आता बघा मी म्हणजे आहार रुटीन आणि मी तसे बदलाव केले. तर आता रोजच्या रुटीनमध्ये तुम्हाला माहीतच आहे माझं डेली रुटीन कसं आहे. सकाळी लवकर उठायचं, त्याचबरोबर कोमट पाण्याची सवय. आता हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचं कारण म्हणजे की काही जण व्हिडिओ रेग्युलर बघतात, काही जण एखादा व्हिडिओ बघतात, एखादं स्किप करतात. त्यामुळे त्यांना डिटेल असं माझं डेली रुटीन म्हणजे माहिती नसतं. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि माझे डेली ब्लॉग पाहत चला. तर आता बघा मी आहार आणि माझं रुटीन मी तसंच ठेवलेलं आहे. सकाळी लवकर उठायचं. लवकर उठल्याचे खूप सारे फायदे आहेत. लवकर सकाळी उठून आहे ना आपण साधं कोमट पाणी तोंड न धुताच प्यायचे आणि एक्सरसाइज करायची आहे. त्याचबरोबर बघा आहारामध्ये पण आपण असे मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स वगैरे याचा जास्त समावेश करायचा. तर माझं आठवड्यातून 1 ते 2-3 वेळा स्प्राउट्सच असतात, मोड आलेले कडधान्य. त्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे आणि आपल्या शरीराला जेवढं प्रोटीन आपण आतमध्ये घेऊ तेवढं आपल्या शरीराला एनर्जी येते. तर आता इथे बघा मी सरांसाठी भाजी पोळी बनवत आहे. सकाळी लवकर उठली, कोमट पाणी घेतलं आणि त्यानंतर माझ्या रुटीनला सुरुवात केली. पीठ भिजवलं, फ्रेश पीठ भिजवते. रात्रीचं पीठ भिजवून ठेवत नाही शक्यतो, मी सकाळचंच भिजवते आणि त्याचबरोबर भाजीची तयारी करून. तर आज मोड आलेले होते मुगाला, विचार केला की मुगाची उसळ बनवावी. तर कांदा टोमॅटो बारीक कट करून केला, आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये, त्याचबरोबर जिरी मोहरी टाकली आणि कांदा टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर मूग स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायचे मोड आलेले आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकायचे आणि अशा पद्धतीने ही मटकीची उसळ मी बनवते. तर दाण्याचा कूट वगैरे टाकते. तर असं हे माझ्या आहारामध्ये मी जास्त करून स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य, सॅलड आणि त्याचबरोबर रसाळ फ्रूट आणि बाकी लिक्विड तर तुम्हाला माहीतच आहे दिवसभरात मी काय काय घेते. फ्रेश ड्रिंक, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, पाणी भरपूर प्यायचं. आणि आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फास्ट वजन कमी होतं. आहार आपण कमी खाल्ला जातो, म्हणजे जेवण कमी घेतो आणि पाणी जास्त पितो. त्यामुळे जेवणामध्ये आपण जर असं रुटीन ठेवलं की सकाळचा नाश्ता हेल्दी घ्यायचा, दुपारचं जेवणामध्ये तुम्ही एखादी चपाती घ्या. चपाती घरी हाऊसवाईफ किंवा होम मेकर असाल तर तुम्ही शक्यतो ज्वारीची भाकरी घेतली ना तर खरंच बरं होईल आणि एवढं भारी वाटतं ना की आपल्या शरीरातले जेव्हा फॅट्स रिड्यूस होतात ना तेव्हा खरंच खूप आपल्याला हलकं फुलकं वाटतं. अगदी तुम्ही 50चे सुद्धा 30चे दिसाल आणि तुमचं बघा शरीराला एक काटकपणा येतो. आपली स्किन जी लूज ढिली पडलेली असते ना ती टाईट व्हायला लागते. तर हे सगळं आहे ना आपण इंटरनल आहारामध्ये काय घेतो त्यावर डिपेंड असतं. त्यामुळे तुम्ही असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स याचा जास्त समावेश करा. खूप सारी एनर्जी येते शरीराला आणि त्यासोबत रसाळ फ्रूट, पुन्हा सॅलड आणि लिक्विड जास्त घ्या तुम्ही. पाणी खूप जास्त पिया, म्हणजे बघा अजिबात तुम्हाला कुठलेही आजार जडणार नाही आणि एकही गोळी चालू होणार नाही. जी चालू आहे ती सुद्धा देखील बंद होईल. फक्त तुम्ही अशा सवयी करा आणि रुटीन ठेवा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची सवय करतो, एखाद्या गोष्टीशी ॲडिक्टेड होतो तेव्हा ती गोष्ट केल्याबिगर राहत नाही. तर मला असं वाटतं की सकाळी मोबाईल बाजूला ठेवून आपण एक 15 ते 20 मिनटं स्वतःसाठी काढून एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे आणि याने शरीर आपलं फिट राहतं, शरीराला एक वेगळा शेप येतो आणि खरंच आपण खूप छान दिसायला लागतो. आणि इथे प्रत्येकजण सुंदर आहे. देवाने प्रत्येकाला इथे सुंदर बनवलेलं आहे. फक्त आपण स्वतःला कसं ठेवतो, आपण कसं राहतो यावर डिपेंड राहतं सगळं.
त्यामुळे 35-40 नंतर बघा आपण स्वतःला फिट ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि वजन कमी करून शरीरातले फॅट्स रिड्यूस करून स्वतःला फिट ठेवायचं तेवढं अवघड आहे. म्हणजे अशक्य असं काहीच नाही आहे. तर ठरवलं तर सगळं काही होतं. फक्त आपण मनाची तयारी आणि आपण मनाशी ठरवलं ना की सगळ्या गोष्टी होतात. फक्त आपण एक मनाची तयारी करायला हवी. आता ज्यांना खूप वजन कमी करायचे, खूप शरीरामध्ये फॅट्स, अतिरिक्त चरबी साठलेली आहे आणि अगदी बघा त्यांना 10 ते 15, 20 पर्यंत त्यांना वेट लॉस करायचं आहे. तर त्यांनी मी तर म्हणेल की त्यांनी एका टायमिंगचं म्हणजे रात्रीचं तुम्ही जेवण स्किप करावं आणि दिवसभरामध्ये तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा. एकदा तुम्ही दुपारचं जेवण व्यवस्थित पोटभर केलं तर बघा रात्री तुम्ही बॉईल केलेलं अंडं त्यातला पिवळा भाग अवॉइड करायचा. 1 किंवा 2 अंडे खाऊ शकता किंवा एखादं तुम्ही फ्रूट खाऊ शकता, एखादं ॲपल वगैरे काहीतरी असं लाईटली घ्यायचं. आणि जर तुम्हाला एकदा सवय झाली ना तर बघा तुम्ही अगदी बघा आहारसुद्धा त्या पद्धतीने घ्याल आणि तुमचं पोट पण तेवढंच मागेल जेवढं तुम्हाला भूक लागेल. आणि आपल्याला पूर्ण भूक लागल्यानंतरच आपण खायचं आहे. काही जणांना, बऱ्याच जणांना सवय असते की सारखं काही ना काही खात राहायचं, कंटाळा आला की खायचं किंवा रिकामं बसलं तर काही ना काही तोंड चालूच असतं, काही ना काही ते खातच असतात. तर ती सवय तुम्ही सोडून द्या आणि एकदाच तुम्ही व्यवस्थित नाश्ता, दुपारचं जेवण आणि त्याचबरोबर पाणी भरपूर प्या. आधीमध्ये जर तुम्हाला काही घ्यावंसं वाटलं तर तुम्ही तिथे लिक्विड घ्या, फ्रेश ड्रिंक घ्या. गाजर, बीटरूट आणि आवळा याचं बघा मी आईस क्यूब बनवलेले ABC क्यूब. तर ते असं दुपारच्या वेळात 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही घेतलं 1 क्यूब तर खूप फ्रेश वाटतं. त्याचबरोबर तुम्ही बघा ज्यूस वगैरे घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता किंवा लिंबू सरबत. त्याच्यामध्ये साखर अजिबात घ्यायची नाही आहे. तर तुम्ही ब्लॅक सॉल्टचा वापर करायचा आहे, काळ्या मिठाचा. आणि तसेच अशा पद्धतीने तुम्ही आहारामध्ये बदल करा. जसं की बघा सॅलड किंवा रसाळ फ्रूट. आता रात्रीच्या वेळेला बघा जेवणच केलं पाहिजे असं काही नाही. दुपारचं जर भरपूर तुम्ही पोट भरून जेवलात तर मध्ये 2 ते 3 तासाचा गॅप दिला, त्यानंतर तुम्ही पाणी भरपूर पित राहायचं आहे. दिवसभरामध्ये अर्धा तासाने किंवा 1 तासाने तुम्ही पाणी चांगलं प्यायचं आहे की जेणेकरून बघा 3 ते 4 लिटर म्हणजे 4 बॉटल तर गेल्याच पाहिजे. आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं आहे. आणि पाणी भरपूर पिल्यामुळे काय होतं की आपलं पोट भरलेलं राहतं आणि त्याचबरोबर बघा आपलं स्किन, आपली जे चेहरा आहे तो ग्लो शाईन करायला लागतो, स्किन टाईट होते. आणि रात्रीचं तुम्ही बघा असं लाईटली जर घेतलं तर जेवणाची गरजच नाही. जर खूप तुमच्या शरीरामध्ये बॉडीमध्ये फॅट्स आहेत तर त्यांनी. कारण कसं होतं की ज्या वेळेला आपण काहीच घेत नाही त्यावेळेला बघा आपलं शरीर जे अतिरिक्त चरबी किंवा आपल्या शरीरामध्ये जे फॅट्स आहेत ना जमा झालेले तर त्याचा वापर करतं. त्यामुळे आपण एक टायमिंगचं जेवण स्किप करून त्या ठिकाणी तुम्ही हलकंसं काहीतरी खाऊ शकता, असं अगदीच फार रिकाम्या पोटी झोपण्यापेक्षा. तर असे तुम्ही स्वतःहून बदलाव करायचे. जर तुम्हाला कुठले गोळ्या, औषधं वगैरे मेडिसिन्स चालू असेल किंवा शारीरिक काही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही डाएट किंवा आहार तसा व्यवस्थित घ्यायचा आहे. आणि जर तुमची नॉर्मल माझ्यासारखी बॉडी असेल की तुम्हाला काही सहन होत असेल तर तुम्ही असं जेवणाच्या वेळा त्याचबरोबर आहारामध्ये बदल करा आणि अर्धा ते पाऊण तास तुम्ही स्ट्रेचिंग, 15 ते 20 मिनटं वॉक असं तुम्ही ठरवून करा. जसं तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरामध्ये त्या पद्धतीने तुमचं रुटीन ठेवा. सकाळी लवकर उठा. आता काही जणांना बघा डबे वगैरे असतात त्यामुळे त्यांचं लवकर उठणं होतं, पण ज्यांना डबा नसतो किंवा त्यांचं निवांत असतं आणि ते उशिरा उठणार तर तुम्ही लवकर उठायची सवय करा. आणि उठल्याबरोबर कोमट पाणी घ्या. उठल्याबरोबर किचनमध्ये जायचं आणि तोंड न धुताच कोमट पाणी प्यायचं. एवढं ते इफेक्टिव्ह आहे आपल्या बॉडीसाठी ना ते साधं कोमट पाणी. ते पाणी घेतल्याने बघा आपले टॉक्सिन बाहेर पडतात, आपलं पोट साफ होतं. जर पोट साफ असेल तर तुम्हाला कुठलेही आजार जडणार नाही, इवन स्किनचे सुद्धा नाही. आणि त्याचबरोबर बघा तुमचं फॅट्स लगेच तुमचं रिड्यूस होणार. आता मी तुम्हाला एक खिचडी दाखवलेली आहे रेसिपी. तर ती खिचडी बघा मी म्हणजे जे महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी केलं ना तर ते असंच केलेलं नाही आहे. तर मी एक आठवडा चेंज करत होती आणि त्या पद्धतीने आहार घेतला आणि महिनाभरामध्ये मला एवढा फरक जाणवला बघा.
तर ते मी कसं केलं तर मी तुम्हाला बघा लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सर्वात प्रथम साखर बंद केली, त्यानंतर चपाती कमी घ्यायला लागली, मग चपाती बंद केली. त्या ठिकाणी मी सॅलड, फ्रूट, मोड आलेले कडधान्य, बाऊलभर ओट्स, पुन्हा साधे ओट्स, मसाला ओट्स असं मी वेगवेगळं ट्राय केलं. अगदी 1 महिना 5 आठवडे आणि त्यामध्ये माझं एवढं 5 किलो वजन कमी झालं. एवढं छान आणि फ्रेश वाटतंय ना. आणि त्याचबरोबर आपण असं वेगवेगळे ड्रेसिंग वेअर करायचे जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो की आपल्या बॉडीमध्ये किती फॅट्स आहे, आपण कसं दिसतोय. अगदी बघा काही आपण लेडीज हाऊसवाईफ बघतो की 24 तास गाऊनमध्ये असतात, त्यामुळे त्यांचं वजन वाढलं काय आणि कमी झालं काय हे त्यांना कळून देखील येत नाही. आणि कधीतरी काही फंक्शन किंवा काही सणसुदी असेल तेव्हा साडी वेअर करतात आणि मग त्यावेळेला ब्लाऊज टाईट झालेला असतो, मग तो उसवी करायचं. तर हे असं होतं. त्यामुळे तुम्ही असं वेगवेगळं ड्रेसिंग करा, कुर्तीज वेअर करा, छान स्वतःला ठेवा. 35-40 नंतर आपण स्वतःला जर असं छान ठेवलं, अपडेट राहिलो तर बघा आपल्याला छान वाटतं. नेहमी पहिले आपण स्वतःवर पहिलं प्रेम करायचं आणि त्यानंतर बाकी. कारण कसं होतं, आपण जर फिट असेल तर आपली घरातली फॅमिली फिट असते आणि आपण आनंदी असेल तर सगळं काही चांगलं होतं. त्यामुळे आपण स्वतःचा विचार करायचा, आपण स्वतःला फिट ठेवायचं. तर बघा तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की मी 7 दिवस ही खिचडी खाऊन 7 दिवसामध्ये 7 किलो वजन कमी होतं. तर होतं जर तुम्ही स्ट्रिक्टली जर रोज घेतलं तर. आता ही कशी घ्यायची तर बघा, सकाळी जर तुम्ही ही मॉर्निंगला नाश्त्यात घ्या किंवा दुपारी लंचमध्ये घ्या जर हाऊसवाईफ असेल तर. तर आता मी बघा सकाळी एक ॲपल खाल्लं होतं, त्याच्यानंतर बघा ही खिचडी मी केली. आता ही खिचडी मी बाऊलभर खाल्ली. यावर मी काहीच नाही, फक्त पाणी वगैरे घेते, फ्रेश ड्रिंक, दुपारचं ग्रीन टी वगैरे असं घेत असते एकदा किंवा ब्लॅक कॉफी. त्यानंतर बघा रात्रीचं जेवण मी एकदम लवकर करते, तर रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खिचडीच केलेली आहे. तर ही खिचडी एवढी प्रोटीनयुक्त आणि एवढी टेस्टी लागते ना, तर तुम्ही एकदा बनवून बघा. तुम्ही रोज नाही, तुम्ही कंटिन्यू अशीच खाल. आणि जर स्ट्रिक्टली खरंच तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुम्ही स्ट्रिक्टली डाएट करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही हे असे बदलाव करा तुमच्या रुटीनमध्ये, आहारामध्ये. आता याच्यामध्ये बघा तिन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहे आणि तांदूळ इथे मी 1 ते 1.5 वाटी घेतलेली आहे. आता मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, अजून चणा डाळ त्याच्यामध्ये मिक्स करायची. ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतला आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत बाकी तयारी आपण करून घ्यायची आहे. आता यामध्ये बघा कांदा बारीक कट केलेला, टॉमॅटो बारीक कट केलेला, गाजर, अजून तुमच्याकडे काही भाज्या अवेलेबल असेल, फरसबी, फ्लावर, तुम्ही खूप साऱ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकू शकता. पालक वगैरे बारीक कट करून टाकायचा धुवून. तर हे असं सगळं भाज्या वगैरे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून हे करायच्या, परतवायच्या आणि तेलाचा फार वापर कमी करायचा. अगदी 1 ते 1.5 चमचा, छोटासा चमचा मीडियम साईजचं तेल टाकायचं आणि जिरी मोहरी टाकून त्यामध्ये सगळं ह्या भाज्या परतून, कांदा टोमॅटो वगैरे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा तांदूळ आणि हे जे आपण डाळी वगैरे धुवून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून मिक्स करायचं आणि थोडंसं किंचित चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी बघा पाणी जास्तीचं टाकायचं, पातळसर करायचे अगदी, म्हणजे खायला बरी वाटते आणि अगदी बघा खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरलेलं वाटतं पण पटकन डायजेस्ट होतं. त्यामुळे ही खिचडी अगदी मी रोज कंटिन्यू आठवडाभर केली आणि मला खरंच खूप फरक जाणवला. मला असं वाटतं की त्या खिचडीनेच फरक पडला मला. पण त्यासोबत मी बघा 1 आठवडा म्हणजे आताच मी साखर जवळपास आता महिना 1.5 महिना होईल माझं वजन कमी झालेलं आहे. तर मी आत्तापर्यंत साखर बंद केलेली आहे. त्या ठिकाणी मी अगदी थोडासा गुळाचा वापर केला आहे आणि चहा लाईट गोड घेते. चहा काही बंद झाला नाही. त्याच्यानंतर बघा मी ब्लॅक कॉफी, त्याचबरोबर ग्रीन टी आणि पाणी भरपूर पिलं. सॅलड वगैरे घेत होती दुपारी, असं गाजर वगैरे, आणि ते ABC क्यूब बनवून ठेवले ते पाण्यामध्ये घेत होती. फ्रीजचं पाणी अवॉइड करायचं, त्या ठिकाणी माठातलं पाणी प्यायचं आहे. रात्रीचं जेवण लवकर करायचं, रात्रीचं जेवण अगदी लाईटली घ्यायचं आहे आहार आणि लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं. ह्या जर सवयी तुम्ही केल्या, एक 15 सवयी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या सवयी तुम्ही करा. आता ते तुम्हाला कळल्याच असेल की त्या सवयी कोणत्या आहेत. लवकर उठून गरम पाणी वगैरे घ्यायचं, रात्रीचं जेवण लवकर करायचं, झोपण्या अगोदर तुम्ही फॅट कटर ड्रिंक, ओवा बडीशोप जिऱ्याचं पाणी घ्यायचं. अशा ह्या मी सवयी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तर आता ह्या सवयी मी केल्या आणि त्याचबरोबर महिना ते 1.5 महिना मी हे फॉलो केलं आणि अशा पद्धतीने माझं वजन कमी झालेलं आहे. मी बाहेरचं फास्ट फूड, बेकरीचं सगळं पूर्णतः बंद केलं होतं. तेलकट
स्पायसी काही खाल्लेलं नाही आहे. जास्त करून मी बघा म्हणजे मीठ आणि तेलाचा वापर कमी, म्हणजे आता घरात जरी बनवलं गेलं मुलांसाठी नवऱ्यासाठी, पण तरी मी माझ्यासाठी वेगळी अशी ज्वारीची छोटी भाकरी, हाता एवढीच भाकरी छोटीशी करत होती. त्यासोबत भाजी आणि सलाड मी जास्त घेत होती. गाजर, काकडी, बीट आणि त्याचबरोबर पाणी भरपूर पित होते. आणि सकाळचं एकदम कोमट पाणी रोजचंच मी घेते. आणि व्यायाम स्ट्रेचिंगचे प्रकार मी हलकेसे केले. व्यायाम हा करायचाच आहे तुमच्या रुटीनमध्ये, व्यायाम हा ॲड करायचा आहे. व्यायामाने शरीर फिट राहतं. जरी वजन कमी झालं तरी बघा काही लेडीज आपण बघतो की खूप अशा थकलेल्या, त्यांची स्किन लूज झालेली असते आणि अगदी गळून गेलेल्या असतात. तर असा विकनेस येऊ द्यायचा नाही आहे. वजन जरी कमी करत असाल तर वजन कमी करताना आपल्या शरीराला एक ताकद हवी असते. त्यामुळे आपण आहार पण तसा व्यवस्थित घ्यायचा आहे. बऱ्याच जणांचा समज असतो की जास्त खाल्ल्याने वजन वाढतं, तर तुम्ही बाहेरचं बंद करा, घरातलाच आहार घ्या. पण तो एखादा जर तुम्ही प्रमाण ठेवलं, क्वांटिटीमध्ये जर खाल्लं तर ते तुम्हाला सवय होऊन जाते आणि पोट तेवढंच मागतं रोज आपलं. एक घासही तुम्ही एक्स्ट्रा घेणार नाही बघा. ह्या सवयी तुम्ही करा आणि मी 100% तुमचं वेट लॉस होणार. तर मी तुम्हाला गॅरंटी देते. माझं झालं आहे, तुमचं पण होणार. पण तुम्ही ह्या सवयी करा. जर तुम्ही 8 दिवस केला आणि पुन्हा परत आहे तसं रुटीन ठेवलं तर वजन कमी होणार नाही. त्यामुळे तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवा, व्यवस्थित आहार घ्या, व्यायाम करा, सकाळी लवकर उठा, रात्रीचं लवकर झोपा, फार वेळ एका ठिकाणी बसू नका, काही ना काही करत चला. अर्धा ते तास किंवा 15 ते 20 मिनटं तुम्ही वॉक करा, व्यायाम करा. ह्या जर सवयी तुम्ही जर केल्या, ह्या 15 सवयी, तर आय एम शुअर डेफिनेटली तुमचं वेट लॉस होणार. आणि ही खिचडी बघा मी 7 दिवस घेतली. ही खिचडी तुम्ही घेऊन बघा, पहिले 1 ते 2 दिवस घ्या आणि काय फरक पडतो हे तुम्ही मला सांगा. पोट भरलेलं वाटतं, टेस्टी लागते आणि त्याचबरोबर लवकर डायजेस्ट होतं. आणि चपाती जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करा. त्या ठिकाणी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा सलाड किंवा रसाळ फ्रूटचा वापर करा. आणि हे असं जर तुम्ही रुटीन ठेवलं तर बघा, एक हाऊसवाईफ 40शी नंतरसुद्धा तुम्ही अगदी 25-30शीचे दिसायला लागाल. तर असं मी रुटीन ठेवलं आणि ह्या गोष्टी मी फॉलो केल्या. मला खरंच खूप फरक पडलेला आहे. आता ही खिचडी बघा अशा पद्धतीने मी बनवलेली आहे की आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये घालायची, फार काही टाकलेलं नाही. कांदा, टोमॅटो वगैरे परतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही पातळ अशी, म्हणजे जेवढं जास्त पाणी घालाल ना तेवढी ती छान पातळ जर जेव्हा होईल ना, म्हणजे जास्त मसाले भातासारखी घट्ट करायची नाही आहे, अगदी पातळ करायची आहे. तर आता घरातल्यांना पण सवय झाली आणि मुलंसुद्धा हेल्थ कॉन्शियस झालेत माझ्यामुळं. त्यामुळे ते सुद्धा जास्त करून असं मी हेल्दी आणि अगदी प्रोटीनयुक्त आणि मोड आलेले कडधान्य वगैरे याचा जास्त मी आहारात समावेश केलेला आहे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ते AI फिट स्कॅन मी ॲप डाउनलोड करून मी त्यानुसार 1 आठवडा ट्राय केलं आणि मग ती सवय झाली आणि ते आपल्याला त्यामध्ये सगळं दाखवतं की प्रोटीन किती आहे, कॅलरीज किती आहे किंवा फायबर वगैरे किती आहे, ते सगळं त्यामध्ये दाखवतं आणि त्या पद्धतीने आपण आहार घ्यायचा. तर जेव्हा आपण बघा स्वतःच्या मनाशी ठरवतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या सुचतात आणि त्या पद्धतीने आपण आहार पण घेतो. तर बऱ्याच जणांचा समज असतो की आम्ही हालचाल करतो, व्यायामाची गरज नाही किंवा आम्ही सगळं खातो किंवा सगळं करतो पण वजन कमी होत नाही. तर एक तर ते चुकीच्या पद्धतीने तुम्ही आहार घेत असाल किंवा तुमचं रुटीन तुम्ही व्यवस्थित असं फॉलो करत नसाल. त्यामुळे कुठेतरी आपलं बघा एखादं मिस होतं आणि मग आपलं डाएट बिघडून जातं. तर स्ट्रिक्टली डाएट किंवा बाहेरचं प्रोडक्ट घेण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या चेहऱ्यावर क्रीमा लावण्यापेक्षा तुम्ही इंटरनल घ्या, पाणी भरपूर प्या, सलाड खा. बघा तुमची स्किन अगदी 8 दिवसात फेअर होईल आणि एवढं तुम्ही ॲक्टिव्ह दिसाल ना की तुम्हाला बघा थकवा अजिबात जाणवणार नाही. रेग्युलर व्यायाम केल्याने पिरियड्ससुद्धा तुमचे रेग्युलर येत नसेल तर रेग्युलर यायला लागतात, हार्मोन्स बॅलन्स होतात, त्याचबरोबर तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि स्किनसुद्धा ग्लो शाईन करायला लागेल. एवढा फरक पडतो. अगदी केसांनासुद्धा, केस गळतीसुद्धा जागेवर थांबते, हेअरफॉल जागेवर थांबतो. व्यायामाचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, वेगवेगळे प्रकार, भरपूर सारे प्रकार आहेत. अगदी तुम्हाला जमेल तसे हलकेसे करा, असं नाही आहे की खूप काही घाम गेला पाहिजे, स्ट्रेचिंग केलं पाहिजे. 2 दिवस तुम्हाला बघा त्रास वाटेल, हातपाय दुखतील, पण तुम्ही रेग्युलर जर सवय केली तर ते हातपाय दुखायचे सुद्धा थांबतील. अगदी कंबरदुखी, गुडघेदुखीसुद्धा दुखायचे थांबतील. तुम्ही जर 15-20 मिनटं वॉक केलं दिवसभरामध्ये, कधीही तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळात करा आणि त्याचबरोबर स्ट्रेचिंगचे प्रकार करा. आहार व्यवस्थित घ्या
आता अलीकडं बघते की खूप वजन वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी इन्स्टाला पण लास्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता, तर त्यावर पण खूप सारे कमेंट्स, खूप सारे प्रश्न विचारले गेले. त्याच्यातूनच समजून येतं की खूप जणांचं वजन वाढलं आहे आणि ते कमी करायचं आहे, पण ते कसं करावं किंवा कशा पद्धतीने आहार घ्यावं याची आयडिया नसल्यामुळे त्यांचं वजन काही कमी होत नाही. त्यामुळे हे रुटीन तुम्ही फॉलो करा, 100% तुमचं वजन कमी होणार. आणि ही खिचडी बघा, फक्त 2 ते 3 दिवस पहिले स्टार्टिंगला बनवून बघा, काय फरक पडतो ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी 7 दिवस ही खिचडी लगातार बनवली. आम्ही सगळ्यांनी घरातल्याने घेतली, इवन मुलांनीसुद्धा. एवढे छान टेस्टी लागते ना की बघा, खूप साऱ्या डाळी आहेत आणि तांदूळ. आता त्यामध्ये साजूक तुपाचा वापर केलेला आहे, म्हणजे असं आपण घरात बनवलेलाच आहार घ्यायचा आहे आणि बाहेरचं सगळं पॅकिंगचं पूर्णपणे बंद करायचं आहे. माठातलंच पाणी प्यायचं आहे आणि लवकर झोपायचं. सारखं चेहऱ्यावर, आता उन्हाळा लागला सारखं चेहरा असं फ्रेश ठेवायचं आहे, पाणी मारायचं, स्किन खूप छान राहते आपले. आणि व्यायामाने शरीर आपलं टाईट व्हायला लागतं. स्किन लूज ढिली पडलेली असते ती टाईट व्हायला लागते. शरीराला एक वेगळा शेप येतो जेव्हा तुम्ही बारीक व्हाल, जेव्हा तुम्ही फिट राहाल. बघा, साडी, कुठलेही ड्रेसिंग तुम्ही करू शकता, अगदी वेस्टर्न कपड्यांमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान दिसाल. तर असं हे रुटीन तुम्ही फॉलो करा आणि ह्या पद्धतीने आहार घ्या. खरंच 7 दिवसामध्ये 7 किलो काय, अगदी 8 किलो किंवा 5 किलोही वजन कमी होऊ शकतं, पण होतं. म्हणजे स्ट्रिक्टली डाएट करण्यापेक्षा, आता प्रत्येकाची शरीराची जडणघडण वेगवेगळी असते. कोणाचं झपाट्याने वजन वाढतं, कोणाचं झपाट्याने कमी होतं. त्यामुळे माझं स्लो वाढतं आणि स्लोच कमी होतं. पण ह्या वेळेला मी एवढं स्ट्रिक्टली मनावर घेतलं, त्यामुळे मला खूप फरक पडला. नक्की ट्राय करून बघा.